हॅलो एव्हरीवन. तर मी आज शिकवणार आहे तुम्हाला ड्वी मेकअप आणि ट्विस्ट मेकअप तुम्ही कसं करू शकता. फारसा फरक नाही आहे दोन्ही मेकअपमध्ये. तर मी आज तुम्हाला खूप सुंदरसा एक राधा लूक क्रिएट करत आहे आणि त्यावर मी खूप सुंदरसा आय मेकअप बेस कंप्लीट करत आहे. आणि ह्या मेकअपमध्ये मी थोडी माझी टेक्निक चेंज केलेली आहे, ती तुम्हाला पुढे दिसेल. मी कुठल्या टेक्निकनी आज मेकअप केलेला आहे. सगळ्यात आधी मी टोनर मॉइश्चरायझर आणि प्रायमर अप्लाय केलेला आहे. प्रायमरमध्ये मी फ्लिकाचं प्रायमर यूज केलेला आहे. मॉइश्चरायझर आणि प्रायमरचं काम करतं. आणि आज मी फाउंडेशनचा जो बेस आहे तो MMSचे 2 शेड फाउंडेशन अप्लाय केलेले आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की फॉरेवर 52च्या 1 नंबरच्या शेडनी मी खूप सुंदर असं हायलायटिंग क्रिएट केलेलं आहे. हायलायटिंग क्रिएट केल्यानंतर मला एक लिक्विड ब्लश अप्लाय करायचा आहे, कारण आज मला राधाराणीच्या लुकसाठी खूप सुंदरसं असं पिंकी ब्लश द्यायचं होतं. त्यामुळे मी लिक्विड ब्लश यूज करते आहे आणि ते प्रॉपर पद्धतीने नोज आणि चीकला खूप सुंदरपणे ब्लेंड करून घेत आहे. अगदी ती रिअलमध्ये खूपच सुंदर दिसत होतं आणि तुम्ही बघू शकता खूप ग्लॉसी आणि खूप सुंदर असा लुक दिसत होता. त्यानंतर मी फॅन्टी ब्युटीच्या काउंटरिंगने खूप सुंदरसं असं काउंटरिंग करणार आहे फेसला. त्यामुळे आपले जे फीचर्स आहे ते खूप सुंदर इन्हान्स होणार आणि मेकअप एकदम शार्प दिसणार. तर तुम्ही बघू शकता की मेकअप आणि फीचर्स किती सुंदर असे शार्प दिसत आहे. त्यानंतर मी फॉरेवर 52चे एक डायमंड डस्ट म्हणून एक हायलायटर येतं, ते माझं फेवरेट हायलायटर आहे. त्याने मी खूप सुंदरसं असं हायलायटिंग करून घेतलेलं ऑल ओव्हर फेसला. ऑलरेडी माझे काही टी पॉईंट्स आहेत जे मी टी झोन एरियाला हायलायटिंग पॉईंट्स कवर करते, तिथे मी हायलाईट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी अप्लाय केलेला आहे पावडर कॉन्टोर. लिक्विड काउंटर अप्लाय केल्यानंतर पावडर काउंटर करायचं आहे आणि लिक्विड ब्लश अप्लाय केल्यानंतर पावडर ब्लशसुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कारण आज आपण बेकिंग करणार नाही आहोत, कारण बेकिंग हा प्रकार मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आज आपल्याला फक्त ओन्ली मेकअपला बेस कंप्लीट करून आपल्याला पावडर ॲप्लिकेशन करायचं आहे, बेकिंग करायचं नाही आहे. तर हा बघू शकता फायनल मेकअप. आणि आता मी आय मेकअपला सुरुवात करत आहे. तर आय मेकअप आजचं माझं आउटफिट रेड कलरचा लेहंगा आहे, बट मला असं खूप ब्राईट आय मेकअप द्यायचं नव्हतं, तर मी ब्राऊन फॅमिलीमधलेच आय मेकअप यूज करत आहे. आणि हलकंसं तिच्यात शेमरी ग्लिटरसुद्धा अप्लाय करणार आहे. खूप सुंदरसं असं आय मेकअप हे झालेलं आहे, सॉफ्ट आणि सुंदर. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदरसं असं क्रिएट झालेलं आहे मेकअप. आणि बघू शकता की आय मेकअप पण खूप अमेझिंग दिसत होतं. आणि भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.